रुपये त्यांनी ऑनलाईन मारलेत. तर प्रथमेशला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. प्रॉक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर भाऊशेठ पाटील तथा वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी. प्रथमेश अभिनंदन. काय सांगशील, दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला आणि सध्याच्या घडीमध्ये सुपर 12 मध्ये आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो आणि आज सुपर 6 मध्ये देखील संघ दाखल झालाय. काय सांगशील या परफॉर्मन्स बद्दल? अलीकडच्या काही काळामध्ये थोडासा आउट ऑफ फॉर्म मध्ये सलामीवीर प्रथमेश तो आता थोडासा वन डाऊन मग कधी कधी टू डाऊनला पाहायला मिळतो. कसं वाटते? फॉर्म वापस आला आणि चांगली बॅटिंग झाली. चांगलं वाटतंय. थोडा प्रेशर आला होता, सगळीच आऊट झाली होती. नंतर मी विचार केला होतील धावा मारीन, मी 20 धावा मारीन लास्ट ओव्हरला. मग अशी पंकजने सांगितलं की माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला त्यांनी मॅच तिला ती गिफ्ट केली. तुझं आता नवीन लग्न जमलं, आयुष्यामध्ये जेव्हा दुसरी इनिंग चालू होतं कसं वाटतंय? आता काय सांगू क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. तर प्रथमेश आपल्याला 500 ऑनलाईन गुगल पे केलेत आणि उमेश तुम्हाला विजय म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते त्यांनी 500 ऑनलाईन गुगल पे मारलेत. तर इथे सन्मान करूया वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय नानाशेठ पाटील साहेब, अमोल ॲक्वास वॉटर सप्लायचे सर्व नानाशेठ पाटील यांचा इथे सन्मान आपण करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे आम्ही वारकरी संप्रदायाचे दमदार व्यक्तिमत्व धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभ हस्ते नानाशेठ पाटील यांचा शुभ सन्मान, त्यांच्या समेत साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर वाकडी गावचे प्रथम नागरिक तथा उच्च शिक्षित व्यक्तिमत्व प्रोक्रॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय भाऊशेठ पाटील वाकडी यांचा देखील इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी भाऊशेठ पाटील यांना विनंती करतो आपण यावं. आपला देखील सन्मान धनाजी बुवा मस्कर आणि त्यांच्या समेत संतोष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भाऊशेठ पाटील साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. माईची उपदार शान आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करूया. भाऊशेठ पाटील वाकडी गावचे दमदार नेतृत्व यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो. तसेच सुरेश दलवी साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सुरेश दलवी साहेबांना विनंती करतो आपण देखील यावं. आपला देखील यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर कोपिली गावचे प्रदीप पाटील वायरमॅन यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. प्रदीप पाटील साहेब वायरमॅन यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. तर चला पहिल्या फेरीतील आता शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टीम सेकंड होम वडूनवगर संघाचे कॅप्टन आणि ऑफिशियल प्रकाश चौगुले प्रस्तुत अथर्व 11 गावदेवी कानपोली संघाचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स दीपक. धन्यवाद रॉकस्टार. सुपर 12 ची 5वी मॅच आपण पाहताय. गावदेवी 12 किंग कोपरोली आणि त्यांना फाईट्स करेल अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. या दोन संघामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. सलामीचं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल मंगेश ठाकूर. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी संदीप शीद यांच्या वतीने 2 विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय. दमदार कामगिरी राहिली आहे कोपरोली टीमची आणि इथून मात्र कोपरा संघाविरुद्ध कशा प्रकारे रणनीती आखली जाईल पंचाचा इशारा आलाय की सामना सुरू होतोय. 4 षटकांची लढत मैदानामध्ये. मंगेश ठाकूर वेगवान गोलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय. जिनीत पवार आणि नॉन स्ट्राईक वरती रोहित कोहली ही जोडी मैदानामध्ये. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. सुंदर क्षेत्ररक्षक तेवढं चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केल्या जातील. सुंदर फलंदाजी आपण पाहिली आणि तेवढ्याच उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मुन्नाच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी. मंगेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. अनेक स्पर्धेमध्ये आपण रोहित पाटीलला पहिले षटक हाताळताना पाहिलं पण चांगला एक निर्णय घेण्यात आला संघनायकाच्या माध्यमातून आणि मंगेश ठाकूर पहिले षटक हाताळतोय. काय दमदार वेग या खेळाडूचा राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. वेगावरती स्वीप केलाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं जगदीशच्या माध्यमातून. हा चेंडू जाईल सीमा पार.
या ठिकाणी फलंदाज जिनित पवनच्या माध्यमातून खोलवर टप्प्याची गोलंदाजी करणे ज्याची ओळख राहिला अविनाश सोमवंशी वेगाने चेंडूवर देतो मिड विकेटला. तत्पूर्वी संधी 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय. धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या त्यानंतर चौकार त्यानंतर हा 2 धावा पाहायला मिळतील. वेग पांडे चांगलं गुणलेखन ज्याचं आपण पाहिलं. मनीष पाटील असेल त्यानंतर बबली आज मैदानामध्ये खेळतोय. आकाश पाटीलचं देखील चांगलं योगदान या टीमला नेहमीच राहिलंय. आणि एकंदरीत हा सामना जर पाहिला तर अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. कारण मागची लढत देखील आपण पाहिली. एक सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. नेरे विपक्ष पलसबे या 2 टीम मध्ये आणि शेवटच्या चेंडूमध्ये रंगणारी लढत मैदानामध्ये आपण पाहिली. त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण स्वप्नील त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फेकी थोडीशी खराब राहिली. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी आपण पाहताय मंगेश ठाकूरची. तेवढी सुंदर फलंदाजी जिनित पवारची आपण पाहताय. आणि रोहित कोहली खेळण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकांची लढत मैदानामध्ये आपण पाहिली. आणि एकंदरीत हे षटक हाताळत असताना काय दमदार कामगिरी राहिली. क्षेत्ररक्षणामध्ये जगदीश कौतुक करावं लागेल. यावेळी चांगलं त्या ठिकाणी बॅकअप ज्याच्या माध्यमातून राहिलाय. आणि गोलंदाजी देखील त्या दर्जाचे आपण पाहताय. मंगेश हा चेंडू अगदी पुढ्यात फेकला. चेंडूला फेकून दिलाय काऊक कॉर्नर आणि डीप लॉंगांच्या मधून सीमा पार षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. पहिलं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू थोडासा ओव्हर पिच लाईनचा फेकला आणि त्यावरती लगेच रोहित कोहलीच्या बॅट मधून हा दमदार षटकार आपण पाहायला मिळाला. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. किरण पाटील हे देखील संघाला नेहमीच सपोर्ट करीत असतात आणि मार्गदर्शन देखील या व्यक्तिमत्वाचा या टीमला राहिलाय खोपरोली संघासाठी. मंगेश हा चेंडू खोलवर टप्प्याचा. अविनाश सोमवंशी वेगाने येतील मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त 16 धावा धाव फलकावर. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे. नक्कीच आपण पाहिलं रोशन पाटीलच्या नावात दम आहे. कारण एक 11व्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. ती संपूर्ण 7 जर आपण पाहिली संतोष पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं योगदान सलग 5 डे नाईट फॉर्मॅटमध्ये अगदी पहिल्या सामन्यापासून ज्याची उपस्थिती आम्ही व्यासपीठावरती पाहतोय त्यांचं देखील आपण करूया वेलकम. पहिल्या षटकामध्ये 16 धावा. दुसरं फेकण्यासाठी सज्ज असेल रोहित पाटील गोलंदाजी मार्कवरती. वेरिएशन गोलंदाजी करणे ही ज्याची ओळख राहिली तो गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. पण ही जोडी जिनित पवार आणि रोहित कोहली हे 2 फलंदाज मैदानामध्ये सेट झाल्यात. नंतर एका फलंदाजाला तरी विकेट घ्यावं लागेल कोपरोली टीमच्या गोलंदाजाला. पण तसं होईल का मैदानामध्ये. कारण तेवढं चांगल्या दर्जाचे फलंदाज आपण पाहताय कोपरे संघाच्या माध्यमातून. कोपरोली विपक्ष कोपरा ही 2 संघ मैदानामध्ये खेळत असताना पहिलं षटक राहिलं कोपऱ्या संघाच्या नावावरती. 15-16 धावा पाहिल्या. हा चेंडू अगदी सुंदर रीतीने फेकला जातोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर होतो. क्षेत्ररक्षण तैनात आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 4 षटकाची लढत मैदानामध्ये 17 धावा धावफलकावर आपण पाहताय. एक चांगली स्पर्धा आपल्याला भेटीला आली आहे. आमदार चषकाची दमदार स्पर्धा आणि एकंदरीत जर आपण पाहिलं स्वर्गीय गणपतबुवा पाटील स्मृती चषक 2026 हे सुंदर पर्व. रोहित पाटील स्लोवर चेंडू फेकला जातोय. चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की हा चेंडू अभांतर आहे. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलक कधी पाहायला मिळाल्यात. एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सुंदर योगदान या लाईव्ह टेलिकास्ट वाहिनीचं राहिलंय. आणि या विभागामध्ये ज्या वेळी स्पर्धा होते ज्यामध्ये संपूर्ण रायगडमध्ये अगदी आपल्या नावाची छाप सोडणारी ही वाहिनी आपण पाहताय. गोलंदाज रोहितचा हा चेंडू सुंदर रीतीने खेळलाय. प्रयत्न सुरेख राहिलं. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. डीप लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकावरती. काय उत्तम दर्जाचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलाय. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूला स्पर्श केला जगदीशच्या माध्यमातून. आणि इथून मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नितीन पाटील त्या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतील. नितीन पाटीलचं देखील काय 2 सामन्यामध्ये आपण फलंदाजी पाहिली.
अप्रतिम दर्जाचा खेळ केलाय, पण कोपरा संघ देखील जाणतोय की कोपरोली संघाची फलंदाजी तगडी आहे आणि त्या फलंदाजी प्रथम ज्याच्या वाट्याला आली आहे तो कोपरा संघ कितपत धावा जमवेल 4 षटकामध्ये. मागील लढत देखील आपण पाहिली, ज्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगला खेळ राहिला आणि फक्त 4 धावाने नीरज संघाला विजय मिळालं, हे देखील विसरून चालणार नाही. स्लोवर चेंडू बॅटच्या अगदी टोवरती चेंडू लागतोय. व्हेरिएशन गोलंदाजीकडे ज्याची ओलत राहिली आहे रोहित पाटील या संघाचा प्रमुख असं ट्रम्प कार्ड गोलंदाजी मार्कवरती सुंदर कमबॅक राहिलाय यावेळेस रोहित पाटीलचा. पहिल्या षटकामध्ये आला 16 आणि त्यानंतर या षटकामध्ये 4 चेंडूची पैकी ज्यामध्ये अव्वांतर म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केले गेलेत. वेग काय कमबॅक राहिलाय, सुंदर गोलंदाजी आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. स्लोवर चेंडू फेकणे ज्याची ओळख राहिली, डीप लॉंग आपला चेंडू जातो क्षेत्ररक्षक तळण्यात आहे. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पप्पू पाडवी त्या ठिकाणी आपण पाहिलात आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती. 4 षटकाच्या लढतीमध्ये पहिल्या P1च्या षटकामध्ये जरी धावा खर्च केल्या गेल्या परंतु इथून मात्र कमबॅक करण्याची क्षमता असणारा गोलंदाज रोहित पाटीलला तुम्ही पाहताय. दुसरं षटक हाताळत असताना एक महत्वपूर्ण लढतीमध्ये हा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला, परंतु त्रिफलाचित फलंदाज बाद झालाय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं पहिलं यश मिळतं रोहित पाटीलला आणि रोहित कोहली बॅक टू द डगआउट. गावदेवी रोहित पाटीलच्या स्वप्नात आली आणि सांगितलं पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या तरी त्यानंतर हा कमबॅक तुम्ही पाहताय. आणि बघा आपण कॅमेरामॅन संतोष शेठ यांचे सुपुत्र प्रियेशला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो मित्रांनो, खेळतो मैदानावरती. बघा प्रियेश आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. तत्पूर्वी आपण मान्यवरांचं इथे शुभागमन की कोपरोली गावचे चलता फिरता कम्प्युटर किरणबाई पाटील यांचे बंधू या ठिकाणी आपण पाहू शकाल. मिथुन शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन आज आपण पाहू शकाल. इथे जी कॉन्क्रीट खेळपट्टी पाहतो मित्रांनो ते मिस्टर केदार श्रीराम गोविलकर डायरेक्टर ऑफ विश्वमुख इन्फ्रा सॉल्युशन LLP आणि मिस्टर हितेंद्र विश्वनाथ म्हात्रे साहेब डायरेक्टर ऑफ विश्वमुख इन्फ्रा सॉल्युशन LLP आणि त्यांच्या समेत किरणबाई पाटील आणि मिथुनबाई पाटील यांच्या वतीनं ही कॉन्क्रीट विकेटसाठी आम्हाला दमदार योगदान लाभला. मिथुन शेठ आपलं सहर्ष स्वागत. रोहितचा हा चेंडू देखना फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने जाईल, क्षेत्ररक्षकापासून दूरवरती चेंडू राहिलाय आणि शेवटच्या चेंडूवरती दमदार चौकार आणि 2 षटकामध्ये धावफलकामध्ये धावा लागल्या गेल्या 25 धावा. सारी त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे. 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकामध्ये आपण पाहिल्यात. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. आपण खेळाडू डक मधून पाणी घेऊन जा. राजेश हरेश पाटील यांना आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी एनर्जी ड्रिंक पुरवण्यात आली. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. त्यानंतर आमचे बंधू अर्थात रुपेश फडके हे देखील ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय. एक चांगलं योगदान या स्पर्धेला राहिलंय आणि 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकामध्ये आपण पाहताय. एक चांगलं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलंय आणि एकंदरीत जर ही स्पर्धा जर आपण पाहिली तर अगदी 11व्या वर्षामध्ये यशस्वीरित्या स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. तर ज्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जीएल सॉफ्ट ड्रिंक दिली जाते ते सन्मान्य हरेशभाई पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. दीपूबाई माले आपलंही सहर्ष स्वागत करतो. गुरुनाथ शेठ ठाकूर पियुष PS केबल नेटवर्कचे ओनर आमचे संतोष शेठ असतील. त्याच्यानंतर आपण आमचे धनाजीवा वारकरी संप्रदायाचे दमदार नेतृत्व मित्रांनो आज धमाका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. फायनलची रात्र वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नाना शेठ पाटील, प्रोक्लॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भाऊ शेठ पाटील, दलवी साहेबांना आपण पाहतो. आमचे प्रदीप भाई दरवर्षी हेल्मेट मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूला मिळते त्यासाठी ती पारितोषिके दिली जातात. शीत सर असतील, संपूर्ण या ठिकाणी आमचे राकेश शेठ असतील आणि संपूर्ण व्यासपीठावरील संतोषभाई असतील, हरेश रुपेश हे सर्व, त्याच्यानंतर लक्ष्मण शेठ असतील, आमचे पडके साहेब असतील, इलेक्ट्रिकल वायरमॅन त्यांचंही दमदार योगदान. दिरणासाहेब आपलंही सहर्ष स्वागत.
आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पाहतो. गोलंदाज नितीन पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. एक अप्रतिम हा षटक फेकणारा गोलंदाज. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आदेश मस्कर थोडस फंबल झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने संघ धावून पोहोचलाय. 27 धावा धावफलकावरती. अगदी नेरे संघाविरुद्ध काय षटक फेकलं होतं. फक्त 4 धावा खर्च केलं होतं नितीन पाटीलनं आणि इथून मात्र या सुपर 12च्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं सुंदर कमबॅक राहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि एकंदरीत दुसरं षटक फेकलं रोहित पाटीलनं. 9 धावा खर्च केले आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा खर्च करतोय नितीन पाटील हा गोलंदाज. स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज असेल जिनित पवार. 8 चेंडूमध्ये 14चं योगदान ज्याचं राहिलंय. यश कोहली नॉन स्ट्राईक इन वरती चौकाराच्या साह्यानं खेळलाय. आपल्या वैयक्तिक खातं केलं खोलणारा खेळाडू तुम्ही मैदानामध्ये पाहिलं. स्लोवर चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न अविनाश त्या ठिकाणी तयार असेल पण चांगलं बॅकअप प्रथमेश राहिलंय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. अविनाश अगोदर झेल वरती जाण्याचा प्रयत्न राहिला त्यानंतर चेंज केलं माइंड आणि नंतर मात्र चेंडू अडवण्यासाठी सज्ज झाला. परंतु चेंडू हातामधून थोडासा बाहेर वळला परंतु प्रथमेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक राहिलं या ठिकाणी. बॅकअप राहिलं. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला. 29 या आकड्यावरती. स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी ज्याने आपल्या खांद्यावरती पेलली आणि संपूर्ण संघांसाठी योगदान देणारे या विभागातील रॉकस्टार प्रवीण गायकर यांना ऑन स्क्रीन वरती पाहता आणि संतोषदा पाटील साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्वा आणि अकोली संघाचे दमदार व्यक्तिमत्व यांना देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. हा चेंडू डॉट निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. काय गोलंदाजी राहिले. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 डबल धावा आल्या. 4 धावा आणि तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. 29 धावा धावफलकावरती आणि 12 किंग गावदेवी कोपरोली संघ मैदानात खेळतोय आणि डॉट चेंडू आल्यानंतर संतोषदा पाटील यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहताय. यावेळी देखील बॅटच्या आतल्या भागाला चेंडू स्पर्श होईल. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचला. 30 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना गुड बॉलिंग नितीन पाटील. 4 चेंडूमध्ये 5 धावांचं योगदान तुम्ही पाहिलं. स्पर्धा जर आपण पाहिली दोन्ही चर्चा करत असताना आपण पाहिलं या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती रॉकस्टार प्रवीण गायकर आणि संतोषदा पाटील की आपण जे आयोजन केलं होतं ते यशस्वीरित्या संपन्न होत असताना आणि यश देखील मिळालं आणि कोपरोली संघाचा कमबॅक देखील चांगला झालाय. हे चर्चा मात्र सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नितीन पाटील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. काय दमदार गोलंदाजी राहिली. 4 चेंडूमध्ये स्लोवर चेंडू. दोन्ही बाजूने चेंडू फिरवणी ज्याची ओळख राहिली आहे तो या संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीन पाटील बायकर मॅन म्हणून ज्याची ओळख राहिली आणि 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा ज्याच्या नावावरती खर्च केल्या गेल्यात. घरच्या मैदानामध्ये संपूर्ण मैदानाचा अभ्यास असणारा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा तो प्रयत्न स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू मध्ये पोहोचेल का. प्रयत्न सुरेख राहिला परंतु चेंडू जाईल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 34 धावा. तर या काल ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला दरवर्षीप्रमाणे एक सायकल पुरस्कृत करून दिली जाते ते जय संतोषी माता एंटरप्राइजेसचे सर्वा सुरेश शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत. तर नेक्स्ट मॅचच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ए पोल मधील लढत टीम सेकंड होम वडूनवगर भिवंडी विरुद्ध गीतकार गायक संगीतकार ऑफिशियल प्रकाश चौगुले पुरस्कृत अथर्व 11 गावदेवी कानपोली. कॅप्टन धोनी आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यावं. जे इथे जन्मले या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या चौदार तल्यावर ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरं पुस्तक वाचून दिलं नव्हतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बनले आणि त्याच्यानंतर हिंदवी स्वराज्याचा पाया ज्यांनी रचला ते तुम्हा सर्वांचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी संगीत आपण ऐकलं. तर या ठिकाणी आरडी मामा आमचे शिवकरचे यांचे या ठिकाणी शुभागमन. मामा यावं आपलं आम्ही आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्कवरती आदेश मस्कर अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 षटकाची लढत 34 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 1 फलंदाज बाद. स्ट्राईक वरती जिनित पवार. 11 चेंडूमध्ये 17चं योगदान या खेळाडूचं राहिलंय. हा चेंडू अगदी ऑफस्टिक वरती फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट फेकला जातोय आदेश मस्करच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली. अगदी 4 ते 5 सामन्यामध्ये थोडासा मागरा ठरला त्यानंतर हा कमबॅक पाहायला मिळाला.
सुंदर कामगिरी राहिली आदेशची आणि एकंदरीत जर आपण पाहिल्या संघामध्ये अनेक नवीन गोलंदाज तयार झाले, परंतु आदेश जर आपण पाहिला तर सध्या स्थितीला आपल्या उंचीचा फायदा करतोय आणि अगदी खांद्याचा वापर करत असताना वेगवान चेंडू फेकण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातोय. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. 34 धावा धावफलकावरती विनीत पवार सारख्या फलंदाज रोखण्यामध्ये यश लाभलं गेलंय. हा चेंडू आपटी बार ऑफस्टिकच्या बाहेर बोलणारा चेंडू पंचांचा इशारा अवांतर धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 35 धावा धावफलकावरती. विनीत पवारसाठी चेंडूची फेकी जर पाहिली एक प्लॅन आखला गेलाय. अगदी शरीरापासून दूरवरची गोलंदाजी फेकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते प्रयत्नांना यश देखील आलंय या पहिल्या 3 षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर झालेला अवांतर 35 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बबली चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करणार नाही फलंदाज बाद. आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर गाणं डीजेच्या माध्यमातून, परंतु प्रवीण गायकर रॉकस्टार आज चर्चा झाली होती. बबलीने सांगितलं होतं की मी आज मैदानामध्ये उतरणार नाही, खेळणार नाही आणि त्यानंतर आज मैदानामध्ये उतरला आणि झेल देखील चांगला पकडलाय. प्रफुल्लचं या सुंदर झेल आपण पाहिला. अगदी एक चांगला खेळाडू या टीमचा आपण पाहताय. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी देखील आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहिलाय, परंतु इथून आदेश मस्करचं कौतुक करावं लागेल. अव्वांतर आल्यानंतर काय कमबॅक, जो फलंदाज बाद देखील करण्यामध्ये यश लाभलं गेलं विनीत पवारला आणि त्याची धावसंख्या जर पाहिली तर 17 धावेचं योगदान दिलं. 13 चेंडूला सामोरं गेला. नौका खेळाडू मैदानामध्ये तुम्ही पाहताय. कुणाल ठाकूर हा खेळाडू अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. मिड विकेटला चेंडू आला. अविनाश सोमोशी त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 36 धावा धावफलकावरती. अविनाश सोमोशी या संघाचा सेफ हँड मानला जातोय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं फेकी देखील अचूक एक व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली जाते आणि इथून मात्र षटक फेकत असताना आदेश मस्करचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. 3 चेंडूमध्ये 2 धावा 1 विकेट मिळवली आहे या आपल्या स्पेलमध्ये आणि स्टॉक ओव्हरच्या षटकामध्ये अशी गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल कोपरूल टीमसाठी. कारण महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये 4 षटकांच्या मॅचमध्ये 40 ते 45 धावसंख्येमध्ये जमवण्याचा प्रयत्न असेल कोपरे टीमचा. पण येणाऱ्या 3 चेंडूमध्ये कोपरा संघ विचार करत असेल चौकार षटकार आले तर धावसंख्या 50 पर्यंत गाठेल. पण या इथून जर आपण पाहिलं हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. गोलंदाजी मार्कवरती आदेश. हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी. सुंदर कमबॅक राहिलाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आणि पुढील आजच्या दिवसामधील अंतिम लढत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आपण ॲडव्होकेट सुवर्णा भुजबळ मॅडम यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत दुर्गाताई पाडवी, त्यांच्या समेत निशाताई पाटील आणि रंजनाताई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन. यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मृती चषक 2026 मध्ये या आम्ही 4 रणरागिणींचं सहर्ष स्वागत करतो. ॲडव्होकेट सुवर्णा भुजबळ मॅडम, त्यांच्या समेत दुर्गाताई पाडवी, निशाताई पाटील आणि रंजनाताई पाटील, आपलं सहर्ष स्वागत. शेवटचा अंतिमचा चेंडू खेळ बाकी असणारे आदेश मस्करचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा दिल्या ज्यामध्ये एक अभ्यंतरचा चेंडू देखील आपण पाहिलात आणि अप्रतिम दर्जाचा षटक फेकत असताना शेवटच्या चेंडूमध्ये धावा किती येतील. चेंडू बराच वेळ हवेमध्ये अप्रतिम फटका आणि शेवट गोड करतोय यावेळी फलंदाज यश कोहली आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 43 धावांचा लक्ष गाठावं लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना 12 किंग गावदेवी कोपरूल टीमला. वाटेला रस्ता ऐकलं तर टीम सेकंड होम वडीनगर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. संगीतकार, गीतकार, गायक ऑफिशियल प्रकाश चौगुले पुरस्कृत
अथर्व 11 गावदेवी कानपल्ली संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. व्यासपीठावरती ॲडव्होकेट सुवर्णाताई भुजबळ मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन, दुर्गाताई पाडवी यांचंही या ठिकाणी आगमन, निशाताई पाटील आपलंही सहर्ष स्वागत आणि जान्हवीताई श्रीफले आपलंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर टॉस करूया. आजच्या रात्रीतील सुपर 12ची अंतिम लढत ती म्हणजेच भिवंडी परिसरातील ताकदवर संघ टीम सेकंड होम वडूनवगर आणि त्यांना फाईट करेल ऑफिशियल प्रकाश चौगुले, गीतकार, गायककार आणि संगीतकार यांनी पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली. तर टॉस करण्यासाठी वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच या ठिकाणी नानाशेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं. अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया. पहिला अंतिम सामना या ठिकाणी सुपर 12चा, यातून जो संघ जिंकेल तो 6वा संघ आम्हाला पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये. सुधीर आलेत अनुभवी कॅप्टन आणि एकीकडे टीम सेकंड होम वडूनवगरचे कॅप्टन घनश्याम. 4 ओव्हरची मॅच. हेड्स इज द कॉल, छापा इज द कॉल. तर टॉस जिंकलाय टीम सेकंड होम वडूनवगर. प्रथमतः अभिनंदन. दूरवरचा प्रवास करून आपण या स्पर्धेमध्ये आलात. प्रथमतः स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्हाला खेळला दिलं आहे, त्यांचे खूप आभार मानतो आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आता मी दूरवरचा प्रवास करून आलात, 2 सामने अगोदर जिंकलात, आता फ्रेश मॅच आहे. काही चेंजेस पाहायला मिळतील की ॲज अ सेम टीम? सेम टीम आहे. विकेट्स काउंटबद्दल काय सांगाल? आयोजनाबद्दल काय सांगाल? विकेट पण खूप चांगली आहे आणि मातीच्या पिचवर खेळायला खूप चांगलं वाटते आणि आयोजन तर खूपच चांगलं आहे. आणि डिसिजन? फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. सुधीर, ऑफिशियल प्रकाश चौगुले पुरस्कृत आपण हा संघ पाहत आहे. दरवर्षी भोलनाथ शेठ पाटील आपल्या संघाला पुरस्कृत करत असतात. आज प्रकाश चौगुले यांनी पुरस्कृत केला संघ आणि भोलनाथ शेठ पाटील यांचा संघ देखील सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला आहे. भिवंडीचा संघ आहे. टॉस किती महत्त्वाचा होता या मॅचमध्ये? टॉस महत्त्वाचा होता कारण ही मॅच महत्त्वाची आहे. काय सांगशील या स्पर्धेमध्ये? 2 सामने तुम्ही जिंकलेत. चैतन्य गुलाबी थंडीमध्ये जी दमदार बहारदार अर्धशतकी फलंदाजी गेली, किती इम्पॉर्टंट मॅच आहे भिवंडीचा वडूनवगर. या अगोदर कधी मॅच झाली की पहिल्यांदाच खेळता? 2 वेळा झाले, 2 वेळा ते विन झालेले आहेत ते. क्या बात आहे. म्हणजे आता तिसरी मॅच या दोघांमध्ये बॅटल चांगलं पाहायला मिळेल. नक्कीच. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील दोन्ही टीमला, देऊया शुभेच्छा. तर सुपर 12ची अंतिम लढत टीम सेकंड होम वडूनवगर, रिग्नेश प्रताप पाटील साहेब प्रेसिडेंट ऑफ भिवंडी यांच्या माध्यमातून या संघाला टी शर्ट्स आपण जर्सी प्रदान करू पाहू शकाल. आणि जयमालाताई भोलेनाथ पाटील साहेब माजी सरपंच वलप यांच्या वतीनं या संघासाठी देखील टी शर्ट पुरस्कृत केले ते कानपोली संघाला. तर टॉस जिंकलाय वडूनवगर, निर्णय घेताय फिल्डिंग, बॅटिंग करायची आहे ती म्हणजेच कानपोली या संघाला. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. तत्पूर्वी व्यासपीठावरती आपण ॲडव्होकेट सुवर्णाताई भुजबळ यांना आपण या ठिकाणी पाहतो, दुर्गाताई पाडवी यांनाही आपण पाहतो. निशाताई आपलंही सहर्ष स्वागत आणि जान्हवीताई श्रीफले आपलंही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत. जशी ही मॅच संपेल आपण मान्यवरांच्या सन्मानासाठी नक्कीच जाऊया. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉस. थँक्यू. थँक्स अलॉट रॉकस्टार प्रवीण गायकर सर. खेळाच्या आपण दुसऱ्या सत्राकडे वळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 42 रन केलेले आहेत अगदी कोपरा टीमनं. 43 धावांचं आव्हान आहे. 10.75 रिक्वायर रन रेट आहे पर ओव्हरमध्ये. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानात दाखल झाले. सायकेनकडे नितीन पाटील आणि नॉसेकेनकडे रोशन पाटील. पहिला बॉल स्ट्रेट बॅटने खेळा व्ही शेपमध्ये, अगदी कॉपी बुक स्टाईलनं बॉलला पाठवले समोरच्या दिशेनं. 1 रन संघाचं खातं उघडले. एका बाजूला गावदेवी 12-12 किंग कोपरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण बघू शकता अँशन शीतल 11 DCC कोपरा. एक बॅटल चांगलं बघायला मिळेल कारण दोन्ही टीम तुल्यबल्य आहेत आणि एकाच लेवलच्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे हे बॅटल फार चांगलं रंगेल. पहिल्या बॉलवर सिंगल आले. अशीच काही सुरुवात अगदी बघितलं तर 2 धावांनी सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगची, परंतु इथे सिंगल नम. 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांना आपण बघतोय, ज्यांच्या स्वप्नातून आणि ज्यांच्या अथांग मेहनतीतून ही स्पर्धा साकार होत असते. या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना सध्या ते नेहमी मोठ्या फटक्यांवर बिलीव्ह करतात. एक नेहमी षटकार चौकारांच्या अचिव्हमेंट त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये राखली आहे. त्यामुळे बघायचं कशी राहील फलंदाजी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. कारण मी म्हटलं की जवळपास 11चं रिकॉर्ड रन रेट आहे प्रति 6 बॉलमध्ये. क्रॉस बॅटने खेचून काढलेला हा फटका आहे डीपमध्ये, मिड विकेट क्षेत्र खाली आहे. पॉवर प्लेचं हेच बेनिफिट असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चषकात आहे बघा आयोजक, कोपरोलीच्या गावदेवी संघाचं आयोजन हे नेक. डे नाईट क्रिकेट स्पर्धा ठेवली.
पहिला स्कोरिंग शॉट या सेकंड इनिंगचा सध्या मैदानामध्ये आलाय. फार इम्पॉर्टंट लढत आहे, कारण हा सामना जिंकाल तर कमीत कमी या 6 ट्रॉफींपैकी एक ट्रॉफी तुम्ही जिंकणार आहात. आणि 5वा संघ कोणता असेल या दोन टीम मधून जो या स्पर्धेचा सुपर 6 टॉप 6 मध्ये पोहोचेल. बॉल टर्न झालेला नाहीये. 9 सेकंडकडे बॅकअप देण्यासाठी नव्हतं, अगदी डेंजरकडे खेळाडू रोशन पाटील धावत होते आणि रेफर केलंय पंचांनी थर्ड अंपायर कडे. डिसिजन पेंडिंग. भरपूर रिस्की रन होती, इम्पॉर्टंट विकेट आहे. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे थर्ड अंपायर कडून. थोड्या वेळातच तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचेल. रन कंप्लीट आहे की इनकम्प्लीट याची चर्चा होते. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. डिसिजन पेंडिंग. डीपली चाचपणी सुरू आहे, कारण मॅच तेवढी महत्वाचे इम्पॉर्टंट खेळाडू आहे. बॅटर आउट. परतावा लागेल. एक मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपाने. थोडं मिसअंडरस्टँडिंग रोशन पाटील यांच्या खेळीचा अंत झालाय. टीमच्या दृष्टिकोनातून स्कोरबोर्डवर रन बघा मिळतात 5 आणि 1 रनआउटची विकेट, जे सांघिक यश मागील बॉलवर मिळालंय टीम कोपराला. अविनाश आलेत बॅटिंगसाठी मैदानामध्ये. नितीन यांना हा फटका डीप मध्ये मिड विकेटच्या दरम्यान हा टोळा होता, त्यावर मिळेल एक सिंगल. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता सुरू आहे. रन फलकावर धावा लागलेत. सध्या एक खेळाडू बाद 6 धावा आपल्याला बघायला मिळतात. मी उल्लेख केला होता सुरुवातीला, पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खेळत असताना तुमचा करंट रन रेट आणि दुसऱ्या सत्रामध्ये खेळत असताना चेस करत असताना रिक्वायर रन रेट. प्रति 6 चेंडूमध्ये तुम्हाला किती धावा जमवायचे आहेत. या मॅचमध्ये तुम्हाला जवळपास 11 बनवायच्या प्रति 6 चेंडूमध्ये. त्यामुळे चांगली गोलंदाजी जिनीत यशस्वीरित्या का अप्रतिम बॉल डिलिव्हर्ड केला, अपील झाली, परंतु तेवढाच सॉफ्ट हँडने खेळ आहे. अगदी बघितला अविनाशनं आणि या बॉलवर त्याने सिंगल कंप्लीट केले. पॉवरफुल गोलंदाजी जिनीत पवारची या पहिल्या षटकामध्ये राहिली आहे, ज्यामध्ये त्यानं 7 धावा खर्च केल्या आणि त्याचमध्ये मिळालंय एक सांघिक यश, रनआउट. यो कोपरुलीवाला आज कोंदरे आला. यो कोपरुलीवाला तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. पहिलं षटक जे 7 धावांचं राहिले. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. रन रेट पोहोचलाय, रिक्वायर रन रेट तो 12 वर पोहोचलाय. अविनाश सोमवंशी या खेळाडूला मैदानामध्ये दमदार योगदान द्यावंच लागेल. एक मोठी इनिंग त्यालाही साकारायची आहे, परंतु गोलंदाजी जिनीतनं फार चांगली सुरुवात केली कोपरा संघ म्हटला तर. स्वर्गीय अगदी नक्कीच आमचे मित्र अजय वर्तेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघा मिळतील. एकूण सुरुवात करत असताना सध्या 7 रोहित कोहली, फार चांगली बॅटिंग त्यांनी केली. हा बॉलला दिशा दिली आहे डीपेक्षा कव्हरला. बॉल ड्राईव्ह करत असताना 1 रन पूर्ण केली जाईल. सध्या सिंगलसाठी देखील टाळ्या होत्या का नाही, कारण या मॅचमध्ये इन्व्हॉल्व राहायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट टाळायचे आहेत. सिंगल डबल का होईना तुम्हाला करायचे आहेत. एखाद खराब बॉल स्लॉटमध्ये आला त्यावर आक्रमण करायचं आहे, ही खरी रणनीती आहे. सध्या
बघू शकता मैदानामध्ये कोपरोली संघाचे गतवर्ष देखील ही स्पर्धा त्यांनी गाजवले. खरं तर रनरअप पर्यंत संघ पोहोचला होता आणि यंदाही तेच स्वप्न घेऊन ते मैदानामध्ये दाखल झाले. 7 धावा ऑन बोर्डवर, 8 धावा तुम्हाला बघायला मिळतील. पहिली सिंगल अक्रॉस लाईन, पुन्हा एकदा घेत बॉल चालला डीप मध्ये, गलत डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थ्रो करते तोपर्यंत पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल. होय, तंतोतंत थ्रो हवाय, हाच कॉल तिथून फिल्डर्स कडून आला होता. ऑन दी स्टंप थ्रो हवाय, वाईट थ्रोला वाव नसेल, कारण जर एखादा थ्रो चुकीचा आला तर त्यावर रन एक्स्ट्रा जातील आणि याकडे सध्या या संपूर्ण क्षेत्ररक्षकांच्या नजर आहेत. मॅच चांगली बनेल यात मात्र शंका नाही, परंतु पहिली 3 षटकं या मॅच मधील टर्निंग पॉइंट राहणार आहेत. रोहित यांचा लेग कटर स्लोअर वाइंड नाही रीड करू शकला अविनाश या बॉलला. अगदी बघितला आपण तर गुड लेंथ अँड शॉर्ट लाईनच्या मधोमध हा बॉल अगदी डिलिव्हर्ड केला होता. वेट अँड वॉच करून खेळणं गरजेचं होतं. तिथे आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न अविनाशने केला. लेग कटर चेंडू ही सवलत राहिले. चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन करणं. रोहित वेगवान बॉलला उत्तर दिलंय. बॉल चाललाय डीप लॉंग ऑन, ताकदवान फटका, षटकार. सहान स्कोरबोर्ड सध्या पोहोचलाय 15 वर, कारण रन रेट मध्ये थोडा पिछाडीवर परत होता कोपरोली संघाने. अशा परिस्थितीमध्ये या क्षणाला आलेला हा मच नीडेड 6 आपण पाहिला. संघाचं टोटल स्कोर झालाय 15-43 रन करायचे आहेत विजयासाठी. अविनाशनं ठोकलेला हा दमदार हिट अगदी तुम्हाला बघायला मिळालाय. निघालाय रोहित बॉलिंग ट्रॅकवर. पहिले 3 बॉल फार सुंदर होते, परंतु याही इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. अनबिलिव्हेबल, काय फटका खेळत. रॉकस्टार 100 मार्काचं पेपर घ्यावा आणि 100 पैकी 100 गुण द्यावे. येस इतका सर, लाजवाब फटका. दमदार फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु तत्पूर्वी इथे मान्यवरांचा देखील शुभागमन आपण पाहायला मिळतोय. ते पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षाताई नाईक यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल रंजनाताई पाटील त्यांच्या समेत आपण पाहताय. ज्या पद्धतीने आमचे रोहित या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्या सौभाग्यवती सोनलताई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत या स्पर्धेची आन बान शान, ज्यांच्या नावाने ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण ही स्पर्धा पाहतो, ती स्पर्धा आपण पाहू शकाल. ती म्हणजेच वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतराव पाटील स्मृती 2026 यांचे सुपुत्र चिपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. शेवटचे 13 बॉल आणि 22 धावींची गरज. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं पाहतो. याबताई आपलं सहर्ष स्वागत. लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग झाला हा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अविनाश सोमवंशीने लगावलेले 2 षटकार कोपरोली संघाला मॅच मध्ये इन करण्यामध्ये फार महत्वाचे राहिलेत. 13 चेंडू 21 धावांची गरज. 22 धावा ऑलरेडी बोर्डवर बनले. 43 करायचे आहेत विजयासाठी. 13 बॉल आणि 21 धावा महत्वाचा बॉल. याही बॉलला आक्रमण करायचं होतं. बॅट फर्स्ट अँड दॅन पॅड हे पंचांनी सांगितलं. येस डेफिनेटली, कारण लिटल साऊंड इथपर्यंत पोहोचला होता. बॅट अँड बॉल मध्ये जो कॉन्टॅक्ट बनला आणि त्यावर मिळते एक सिंगल रन. पहिली 2 षटकं संपले, धावा झाले 23. आता अंतिम 2 बाकी आहेत, म्हणजेच 12 बॉल मध्ये पाहिजेत 20 रन. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय कामगार सेनेचे दमदार नेतृत्व रविशेठ नाईक साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी आम्हाला 2 सायकल या ठिकाणी पुरस्कृत करून दिल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. हे षटक भरपूर महागडे राहिले रोहित यांचं, कारण 2 षटकार आलेत. 16 धावांची ओव्हर राहिली. अविनाशनं दमदार बॅटिंग केली. काय ॲक्शन रिप्ले मध्ये त्याचा तो इनसाइड आउटचा स्टँडर्ड शॉट, काय फटका होता. मी उल्लेख केला होता की 100 पैकी 100 गुण द्यावे. इतका फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आणि तिकडे तेवढाच दमदार आहे कॅच पकडण्यात आला. चला मॅच थोडीशी आपण ऑन करूया. होय, ड्रिंक्स ब्रेक सध्या सुरू होतं. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. मान्यवरांचं शुभ आगमन. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मेगा फिनाले
आपण आज पाहणार आहोत एक संघ बनेल चॅम्पियन. आतापर्यंत आपण सुपर 12 मधील 4 मॅचेस कव्हर केलेत. 4 संघांचा प्रवास संपलाय. या स्पर्धेमध्ये 4 संघ अबाधित राहिलेत, परंतु 5वा संघ कोणता असेल आणि यानंतर ए पोल मधून बिग बॅटल तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. परंतु हा सामना तेवढाच रोमांचक. टर्निंग पॉइंट ओव्हर घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर यश कोळी. 12 बॉल आणि 20 धावांची सध्या गरज आहे. अविनाशनं चांगली बॅटिंग केली आहे. त्याने आतापर्यंत 15 रन केलेत, ज्यामध्ये 6 बॉल त्याने फेस केलेत. नितीन पाटीलची स्तुती व्हायला हवी. एक बाजू तरी लावून धरली आहे, ज्यामध्ये त्यानं 3 बॉल खेळत असताना 3 रन सिंगल 3 केलेत. त्यांनाही तेवढं चांगलं योगदान मैदानात दिलं आहे. रफ अँड टफ सामना आहे. 12 बॉल 20 धावांची गरज. हा फटका एक आगळ्या वेगळ्या स्टाईलला खेळायचा होता. इझी कॅच. चुकीचा फटका निवडला इथे. अविनाशनं 2 षटकार जरूर ठोकले, परंतु त्याची महत्वाची प्राइस विकेट. पाटील कोपरोली गावचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन, वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा. संदीप शीद यांच्याकडून पप्पू पाडवीसाठी अर्थात कुलदीपसाठी बंपर ऑफर आहे. प्रति षटकार 500 रुपये. प्रत्येक षटकारासाठी संघाचा टोटल स्कोरबोर्डवर धावा आहेत त्या 23 रन. 2 विकेट आतापर्यंत गमावलेत. कुलदीप आलाय मैदानामध्ये. नितीन अजूनही आहेत जे सलामीवीर म्हणून मैदानामध्ये आले. चांगली मॅच आहे, चांगला बॅटल सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. यश कोहलीला पहिल्या बॉलवर विकेट मिळाली आहे. कुलदीपचा हा चेंडू काय अफलातून स्क्वेअर कट केलाय. बॉल टर्न करेल. ओ फिल्डरनं पाठलाग लास्ट मोमेंट पर्यंत केला, परंतु दमदार हे क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे जरूर मिळतील. नॉसाक इन कडून नितीन हेच सांगतायत की जो दूर चालला होता लाईन पासून बॉल, त्यासोबत थोडी छेडछाड केली, परंतु या क्षणाला रन हवेत. 2 रन मिळतात या बॉलवर. स्कोरबोर्ड पुढे चाललाय 25 वर. 10 बॉल आणि 18 धावांची अजूनही गरज आहे. एकाच स्कोरिंग शॉट आला तर या मॅच मधील कोपरोली संघाला पूर्णतः इन करून देईल. 2 स्कोरिंग शॉट आले तर मॅचला पूर्णतः आपल्या बाजूनं पकडून ठेवेल, परंतु सिंगल डबलनं हा सामना कंटिन्युअसली पुढे सुरू राहील. डॉट बॉल आणि विकेट कोपरा टीमला या मॅच मध्ये जिवंत ठेवतील. 10 बॉल 18. कुलदीपसाठी बॉलला पाठवले मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑन कडे. पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाईल या बॉलवर. सिंगलनं स्कोरबोर्ड ही पुढे चाललंय. मॅच ही हळूहळू पुढे चालले. रन लागलेत बोर्डवर 26. चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्हाला बघा मिळेल. येणारे बॉल 9 आणि विजयासाठी पाहिजेत 17 धावा. सगळ्यांच्या नजर या मॅच वर आहेत. दोन्ही संघ मॅच मध्ये इन आहेत. कोणी जिंकलेला नाहीये, कोणी हारलेला नाहीये. सामना समतोल पुढे चाललोय. बॅलन्स क्रिकेट सध्या खेळला जातोय. हे 3 बॉल तेवढेच महत्वाचे राहतील या सामन्यामध्ये. 9 बॉल 17. आताचा फटका उचलून फेकलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पाठीमागे फिल्डर आहेत. जज केलाय, कलेक्ट केलाय, दुसऱ्यासाठी निघालेत. कुलदीपची इच्छा नव्हती ही रन करण्याची, परंतु आता ही जोखीम. चला चेक केलं जाईल जरूर. पंचांनी दुसरीसाठी बाद जरूर घोषित केले, परंतु बाउंड्री चेक केलं जाईल. चला चौकार आहे की नाही. कदाचित फिल्डिंग थोडासा चाचपडला होता, परंतु निर्णयाची प्रतीक्षा करूया. तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे, परंतु निर्णयाची प्रतीक्षा करूया. जिथे जो चौकार अडवला की नाही याची प्रतीक्षा आपण करूया. होय, थोडे वेळ प्रतीक्षा आपण करूया. फार इम्पॉर्टंट क्षण आहे. सगळ्यांच्या नजरा अगदी फिल्डिंगवर असतील. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. चला ऑन स्क्रीन आपण लाईव्ह चेक करतोय. क्लिअरली एव्हिडन्स आपल्याकडे असतील तर होय आपण इथून डिसिजन देऊ, परंतु कधी कधी झूम बघायला लागतं.
आणि क्लिअरली एव्हिडन्स असतील तर आपण प्रेक्षकांची देखील मदत घेऊ. महत्वाचा क्षण आहे. हो, हे निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. थोडी प्रतीक्षा आपण करूया. यस, इट इज 4. आहे तुमचा 12वा खेळाडू आहे जिनीत, तो आहे या ठिकाणी. दोराला पाय लागला शेवटच्या जिनीत, तुमचा आहे 12वा खेळाडू. त्यानं 2 जम्प केले रॉकस्टार. एक जम्प जी पहिले आतून लगावली, परंतु दुसरी जम्प त्यांनी केली तो अगदी रोपला टच झाला. बॉल जेव्हा त्याच्या हातातून निसटत होता आणि त्यामुळे हा चौकार दिलाय. चला, क्लिअरली आपण चेक केलंय. स्कोरबोर्डवर 4 रन धावसंख्या झाली, टोटल 30 झालेत. आणि येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे 8 बॉल आणि 13 धावांची गरज. चला, 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. स्कोरबोर्डवर 30 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. हो, जेवढे डीपली चेक करता येईल तेवढं चेक केलं गेलं आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत दिला बघा, गेला. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू होते या ठिकाणी. त्यांनाही कोपरा संघाच्या प्लेअरने देखील पाहिलंय, त्यांनाही ऍक्सेप्ट त्यांनीही पाहिलं, तर योग्य तो निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. होय, एवढे वर्ष आपण इतकं चांगलं आयोजन करतोय. त्यामुळं समोरचे जे आमचे काही खेळाडू आहेत प्लीज थोडे मागे व्हा. 8 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. हे 2 बॉल तेवढेच निर्णायक. चला जाऊया मॅच कडे. 8 बॉल आणि 13 धावांची गरज. हा बॉल दूर चाललाय बॉडीपासूनच. रिलीज ऑफ द डिलिव्हरी होऊ शकतात. अगदी ज्या क्षणी हा डिलिव्हर झाला बॉल त्या क्षणीच खरं तर दिसलं की भरपूर दूर चाललाय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलला पुढे चाललाय, बोर्डवर लागते 31. 8 बॉल 12. 8 चेंडू आणि 12 धावांची सध्या आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर यश. हे 2 बॉल फार निर्णायक आहेत. नितीनची बॅट मैदानामध्ये चालली आहे. सुरुवातीला शांत होता, परंतु हे काय घडलंय, हाफ चान्स जरूर होती, परंतु हा महत्वाचा षटकार. जर आपण हा सामना पाहिलात ना, मामा विरुद्ध भांजे असाच हा सामना पाहायला मिळेल. कारण रोहित शेट यांचा रोशन शेट यांच्या मामाचा गाव कोपरा आपण या ठिकाणी पाहतो. आणि आज मामा विरुद्ध भांजे ही जोडी मैदानावरती, हा संघ देखील तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. नाही, जे 2 स्कोरिंग शॉट आले ते फार टर्निंग पॉइंट आलेत. आता 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. क्रिकेट खेळत असताना पेशन्स फार इम्पॉर्टंट असतात. सुरुवातीला नितीननं भरपूर पेशन्स दाखवले, परंतु आता आक्रमक तो झाला. हा बनवायचा होता फटका, त्याला लेग साईडला खेळायचं होतं, परंतु लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग झाला. वाईट बॉल इथे येतोय. थोडी महागडी हेही षटक राहिलंय. पहिली याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये 16 रन आल्या होत्या, तिथे बल मिळालं, एक वेगळी ऊर्जा मिळाली. या ओव्हरमध्ये एक देखील दमदार कामगिरी अगदी बॅटरनं केलेली आहे. 1 षटकार 1 चौकार 2 वाईट बॉल आलेले आहेत, त्यामुळे हे षटक तेवढंच मोठं. 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरकले. पुन्हा एकदा पंच वळतायत. आणखीन एक वाईड. थोडं प्रेशर आहे, जाणवत आहे. लाईनच्या बाहेर बॉल डिलिव्हर झालाय. आणखीन एक्स्ट्रा
चुका झाल्यात गोलंदाजीमध्ये क्रिकेट खेळत असताना तुमचं टार्गेट काय आहे, तुम्हाला किती गतीनं जायचं आहे हे फार महत्त्वाचं असतो. एक जर आक्रमण करत असेल तर दुसऱ्यानं खेळ सांभाळायचा असतो. अविनाशनं आक्रमण केलं, नितीननं सांभाळला आणि त्यानंतर आता त्यांनी आक्रमण केले. 4 रन पाहिजेत. स्कूप केला मिसफील्ड आणि विजय चौकार सामना जिंकलाय टीम कोपरोलीनं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल या ठिकाणी बाबा फेडरेशन डेव्हलपरचे सर्व धनंजय शेठ पाटील यांचे बंधू सन्माननीय राजेंद्र शेठ पाटील साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन यावं आणि आले त्यांच्या संघानं देखील स्वागत केलं. थेट सुपर 6 मध्ये दाखल डीजे. डीजे नितीन पाटील आपल्यासाठी, मिथुन पाटील